हरे नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पातांगणी शोभला. हरे नमः. राजोवाच जयागुप्त सहस्राक्ष शवाहान रिपुसैनिकान् क्रीडन्निव विनिर्जित्य त्रिलोक्या भुजे श्रियम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे. या ठिकाणी श्रीमद भागवतातील 6ठ स्कंदामध्ये जी वृत्रासुराची कथा आलेली आहे ती सर्वात प्राचीन वेद काळापासून आलेली कथा आहे. वेदामध्ये वृत्रासुराचा उल्लेख आहे आणि श्रीमद भागवत कशाला म्हणावं याचं उत्तर देत असताना त्यातल्या नंबर 1चा प्रश्न असा आहे, 1चं उत्तर असं आहे की ज्यामध्ये वृत्रासुराची कथा आलेली आहे त्याला भागवत म्हणावं. गायत्र्याच्या समारंभात तर आहेच आहे. गायत्रीनी समारंभ आहे, गायत्री मध्य आहे, गायत्रीने अंत आहे. परंतु वृत्रासुराची कथा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इतर कोणत्याही पुराणात वृत्रासुराची कथा आलेली नाही. वेदामध्ये मात्र वृत्रासुराची कथा आहे आणि वृत्रासुरावर इंद्राने कसा विजय मिळवला हे वेदामध्ये काही रुचात सांगितलेले आहे, रूपकात्मक पद्धतीने सांगितलेले आहे. आणि म्हणून या कथेला विशेष महत्त्व आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की राक्षस योनीमध्ये असताना सुद्धा ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीचा उदय झाला हे याचं मर्म आहे आणि म्हणून भागवत कथेमध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. तिसरी यामधली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भागवत हे सामान्य ग्रंथ नाही आहे. भागवत हे इतर पुराणासारखं सामान्य पुराण नाही, ते महापुराण आहे. महापुराणाची लक्षणं आपण पाहिली, 10 प्रकारची लक्षणं सांगितली आहेत आपण द्वितीय स्कंदामध्ये. आणि महापुराण असल्यामुळं भागवत हे मंत्रशक्तीने युक्त आहे. भागवतातला प्रत्येक श्लोक म्हणजे मंत्र आहे. जसं ज्ञानेश्वरीतला प्रत्येक ओवी म्हणजे मंत्र आहे त्याप्रमाणे मंत्र या नामदेव महाराजांनी म्हटल्याप्रमाणे एकतरी ओवी अनुभवावी. ही एक ओवी सुद्धा आपल्याला मोक्षाला कारणीभूत ठरू शकते, मुक्तीला कारणीभूत ठरू शकते, ती आपल्याला मुक्त करते. तसं भागवतातला एक श्लोक हा देखील मंत्र आहे. श्लोकम वा श्लोक पादम वा असं भागवताच्या ग्रंथातच म्हटलंय. तुम्ही श्लोक वाचा किंवा श्लोकाचा अर्धा भाग, पाव भाग वाचा, तुम्ही मुक्त व्हाल. तेव्हा हे जे मंत्र सामर्थ्य आहे त्या मंत्र सामर्थ्यामध्ये आपल्याला श्रीमद भागवताचं जे मंत्र सामर्थ्य आहे ते आपल्याला या कथेमध्ये दिसतं. कारण याच्यामध्ये जी वैष्णवी विद्या सांगण्यात आलेली आहे, वैष्णवी विद्या म्हणजे या ठिकाणी देवांसाठी, इंद्रासाठी जे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं अशा प्रकारचं सहज पूर्ण आपलं देह मंत्रमय करणारं अशा प्रकारचे मंत्र यामध्ये सांगण्यात आलेले आहेत. आणि यालाच आपण जी विद्या म्हणतात ही श्रेष्ठ दर्जाची असणारी वैष्णवी विद्या म्हणून याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. यया गुप्त सहस्राक्ष शवाहान रिपुसैनिकान्. आणि यामधून अशा प्रकारच्या विद्येने परिपूर्ण झालेलं ज्यामध्ये आपल्याला मंत्रशक्ती परिपूर्ण भरलेली आहे, विजय प्राप्त करून देण्याचा हमखास हातखंडा ज्या शब्दामध्ये, ज्या मंत्रामध्ये, ते मंत्र यामध्ये त्याला नारायण कवच असे नाव आहे. नारायण कवच. कवच म्हणजे आपल्या याप्रमाणे रामरक्षा आपण म्हणतो, रामाच्या नावाचं कवच आपण धारण करतो त्याप्रमाणे हे कवच आहे नारायण नावाचं. आणि म्हणून याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून याचं विवरण थोडक्यात मी या ठिकाणी करतो.
कारण भागवतातला सर्वात महत्त्वाचा अध्याय आहे. जसा वेदस्तुती आहे तसा आहे. त्याप्रमाणे आता विश्वरूप हे कोण होते? हे त्वष्ट्याचे पुत्र होते. याची आई राक्षस कुळातली होती. रचना तिचं नाव, राक्षस कुळामधली. आणि वडील हे आदित्यापैकी एक आहे. त्वष्टा हा 12 आदित्यापैकी एक आहे, म्हणजे देव आहे. त्वष्टा देव आहे आणि आई म्हणजे वडील देव आहेत आणि आई राक्षस कुळातली आहे, रचना नावाची. मग आता राक्षस आणि देव या दोन्ही कुळामध्ये याचा जन्म झालाय. पण हा राक्षस स्वभावाचा नाहीये. हा देवत्व प्राप्त करून घेतलेला अत्यंत उदार वृत्तीचा होता. जेव्हा इंद्र त्याला म्हटले की तुम्ही आमचं पौरोहित्य स्वीकारा, तेव्हा ते म्हणे अहो पौरोहित्य स्वीकारणं फार नीच कर्म आहे. नीच कर्म आहे, नीच पाप लागतं. आपण कोणाचं पौरोहित्य केलं तर ज्याचं पौरोहित्य आपण करतो त्याचं सगळं पाप आपल्याला लागतं आणि आपलं पुण्य त्याला जातं. पौरोहित्य करणं नीच कर्म आहे. मी शिलोंछन वृत्तीने जगणार आहे, म्हणजे धान्य वेचून खाणार आहे, मला गरज नाही. पण तुम्ही म्हणता म्हणून मी या ठिकाणी तुमचं पौरोहित्य करतो. आणि त्यांनी या वेळेला त्वष्ट्याकडून ही नारायण कवच आत्मसात केलं, ही विद्या आत्मसात केली, ही वैष्णवी विद्या आत्मसात केली. आणि ही वैष्णवी विद्या वडिलांकडून प्राप्त करून घेऊन त्यांनी आता इंद्रावरती या विद्येचं संपूर्ण कवच निर्माण केलं. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात परीक्षिते त्यांनी सांगायला सुरुवात केली ज्यामध्ये तुम्हाला जय प्राप्त होईल. विश्वरूप सांगतात आधी पहिल्यांदा हातपाय धुवायचे, धौतांग्रिपा आणि राचम्य, नंतर आचमन करायचं. त्याप्रमाणे उत्तरेकडे तोंड करून बसायचं, न्यास करायचे. न्यास कशासाठी करायचे? की ज्यातून आपलं आणि विश्वाचं भगवंताचं नातं निर्माण होतं न्यासाने. न्यास म्हणजे जोडणी. जसं आज आपण म्हणतो की या एखादा नेट लावायचं असेल तर आपण म्हणतो हे अशा अशा प्रकारचं त्याला जोडणी लावा किंवा त्याला ॲड करा, हे जसं म्हणतो त्या कोड वर्डमध्ये, तसा हे कोड वर्ड आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात नारायणमयम सर्व, सर्व नारायणमय आहे. पाय त्याप्रमाणे जाणू, छाती, हृदय, मस्तक याचं न्यास करावा, मुखाचा शिराचा न्यास करावा. ओ नमो नारायणायती, भगवान नारायण नावाने सर्व द्वादशाक्षर विद्या. ही द्वादशाक्षर विद्या म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय, ही द्वादशाक्षर विद्या करण्यास करावा. आणि नंतर ओंकार हा करावा. शकारंतु भ्रुवोर्मध्ये नकारं दिशया दिशेत. त्याप्रमाणे सगळे ओंकार, अणंकार, शकार याद्वारे संपूर्ण प्रणव संपुटित शरीर करावं. आणि मग मंत्र आत्मसात करायचा. मंत्र आत्मसात करायचा तर काय झोपेतून उठून करायचा असतो काय? नाही. मंत्र जर आपल्याला जपायचा तर आधी आपण स्नान करून शुद्ध झालं पाहिजे. मग आपल्या शरीराला देवत्व प्राप्त झालं पाहिजे. न्यास म्हणजे देवत्व प्राप्त करणे. आपल्या शरीरामध्ये सगळं देवमय शरीर झालं म्हणजे आपल्याला मंत्र आत्मसात करता येतो. त्याप्रमाणे ते म्हणतात आता मी तुला हे सगळं सांगतो म्हणून सांगायला सुरुवात केली. विश्वरूप म्हणतात की हे पहा आता वेंकार तू नेत्रयोर, नेत्र कर्ण या सगळ्याच्या ठिकाणी स्पर्श करायचा. आणि आता भगवंताचं चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी माझं रक्षण करावं म्हणून सांगितलंय. की पहिल्यांदा ओम हरिर्विदध्यान मम सर्व रक्षाम, हरीनं सर्वत्र माझं रक्षण करावं. त्यानंतर पतगैंग पृष्ठे याप्रमाणे सर्व ठिकाणी मत्स्यमूर्तींनी जलेशुमाम, जलामध्ये मत्स्यमूर्तींनी माझं रक्षण करावं. स्थलावरती म्हणजे पृथ्वीवर वामनाने रक्षण करावं. त्याप्रमाणे अरण्यामध्ये नृसिंहाने रक्षण करावं. त्याप्रमाणे सर्वत्र या ठिकाणी रणभूमीमध्ये नृसिंहाने रक्षण करावं. पृथ्वी ज्याने दाढेवर धारण केली अशा वराहाने मार्गामध्ये रक्षण करावं. परशुरामाने पर्वतावर रक्षण करावं. त्याप्रमाणे योगेश्वर दत्ताने योगाच्या विघ्नापासून माझं रक्षण करावं. कर्मबंधापासून कपिलाने माझं रक्षण करावं.
त्याचप्रमाणे सनत कुमाराने कामदेवापासून माझं रक्षण करावं. हयग्रीवाने मार्ग चालता चालता माझं रक्षण करावं. आणि सर्वांना नमस्कार या ठिकाणी आपण करतो. काही वेळेला काय होतं, रस्त्याने आपण जातो, देऊळ दिसतं पण आपण नमस्कारच करत नाही. ते पाप आपल्याला लागतं. त्यांच्यापासून देवर्षिवर्याने नारदाने माझं रक्षण करावं. अपराधापासून नारदाने रक्षण करावं. हे अपराध कोणकोणते? तर 32 प्रकारचे अपराध सांगितलेत. एरवी माझ्या सांगण्यात येत नाहीत म्हणून या ठिकाणी मुद्दाम सांगतो. या 32 अपराधाचं वर्णन या वराह पुराणामध्ये केलेलं आहे. तेव्हा हे 32 सेवा अपराध कोणते आहेत, त्यांच्यापासून माझं रक्षण व्हावं. यापैकी कुठला तरी अपराध आपण केलेलाच असतो. 32 अपराध सांगितले. त्यापैकी कोणतं? पादत्राणे घालून मंदिरात जाणं हा अपराध, मंदिरातील उत्सवात सहभागी न होणं हा अपराध, मूर्तीचं दर्शन घेताना विनम्र भावाने प्रणाम न करणं हा अपराध, एकाच हाताने नमस्कार करायचा, सॅल्यूट मारायचा, तो अपराध आहे. त्याचप्रमाणे प्रदक्षिणा घालताना मूर्तीसमोर आल्यानंतर पुन्हा नमस्कार करावा, नाही तर तो अपराध होतो. त्याप्रमाणे पाय ताणून देवासमोर बसायचं अपराध, गुडघ्याभोवती हात घेऊन बसायचं वाईट पद्धतीने, आवळून बसणं तो अपराध, देवापुढे झोप काढायची अपराध, देवासमोर बसून जेवण करायचं अपराध आहे, खोटं बोलायचं देवासमोर तो अपराध आहे, देवासमोर मोठ्याने बोलणं सुद्धा अपराध आहे, भांडण करणं तर अपराधच आहे, देवासमोर भांडण करायचं, वटवट देवासमोर करायचे अपराध आहे, इतरांना पीडा देणं अपराध आहे, आरडाओरडा करणं देवासमोर अपराध आहे, आशीर्वाद लोकांना देणं हा अपराध आहे, कठोर बोलणं हाही अपराध आहे, तोंडावर पांघरून घेऊन झोपणं देवासमोर तो अपराध आहे, दुसऱ्याची निंदा करणं अपराध आहे, देवा व्यतिरिक्त इतरांची स्तुती करणं सुद्धा अपराध आहे, वाईट शब्द, शिव्या, अश्लील शब्द उच्चारणं अपराध आहे, अपान वायूचा त्याग करणं अपराध आहे, टाकाऊ हीन पदार्थ पूजेत वापरणं देखील अपराध आहे, ज्याचा नैवेद्य झाला नाही असा पदार्थ खाणं हा अपराध आहे, आपल्या घरच्या बागेतलं फळ फूल पहिल्यांदा देवाला अर्पण करावं, नाही केलं तर तो अपराध आहे, शाक किंवा भाजी देवाला न वाढता फक्त देठच वाढायची, भाजी आपल्याजवळ ठेवायची, देवाला देठाचाच नैवेद्य दाखवायचा अपराध आहे, देवाकडे पाठ करून बसणं अपराध आहे, देवळात इतर लोकांना नमस्कार करणं अपराध आहे, गुरुजनांची सेवा शुश्रूषा न करणं अपराध आहे, स्वतःची स्तुती मोठी करायची देवासमोर तो अपराध आहे, आणि कोणत्याही देवतांची निंदा करणं अपराध आहे. तेव्हा हे 32 अपराध आहेत, हे वराह पुराणांतर्गत सांगितलेत. या ठिकाणी हनुमान प्रसादांनी सुद्धा त्याचं विवरण केलेलं आहे. याप्रमाणे हे सेवापराध सांगितले. त्यानंतर ऋषिकेश यांनी उतारधनात्री माझं रक्षण करावं, त्याप्रमाणे प्रत्येक कल्कीनं कलीच्या याच्यातून रक्षण करावं, ऋषभदेवाने सुखदुःखापासून रक्षण करावं, त्याप्रमाणे शेषाने क्रोधित सर्पापासून रक्षण करावं, कृष्णद्वैपायन व्यासाने अज्ञानापासून रक्षण करावं, बुद्धाने पाखंड्यांपासून रक्षण करावं, याप्रमाणे गदा घेऊन भगवंतानी हातामध्ये माझं रक्षण करावं, दुपारी बासरी घेऊन माझं रक्षण करावं, भगवान नारायणाने तीक्ष्ण शक्ती घेऊन आणि चक्रराज सुदर्शन घेऊन माझं रक्षण करावं. याप्रमाणे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र कुणी कुणी कसं कसं रक्षण करावं ते सांगितलंय. गरुडाने माझं रक्षण करावं, याप्रमाणे ही विद्या सांगितली. आणि ही विद्या सांगितल्यानंतर सगळं शरीर मंत्रमय झालं. त्याचप्रमाणे वर खाली मागं पुढे सगळीकडे भगवंतानी माझं रक्षण करावं, जल स्थल सर्वत्र याप्रमाणे. आणि शेवटी पुन्हा सर्वत्र नरसिंहाने माझं रक्षण करावं. आणि दंतरवैर भगवान नरसिंह त्यांच्या नुसत्या आवाजाने अनेक गर्भवंतीचे गर्भ पडले, अशा नरसिंहांनी माझं रक्षण करावं. आज ही विद्या पूर्वी कोणी धारण केली होती त्याचा इतिहास सांगतात थोडक्यामध्ये. ही पूर्वी विद्या कौशिक गोत्रातल्या ब्राह्मणांनी धारण केली होती. हा कौशिक गोत्रातला ब्राह्मण नंतर योग समाधीने त्याने आपला देह भस्मसात केला आणि तो मरुधन्वनी राजस्थानमध्ये पडला, जिथे वाळवंट होतं त्या ठिकाणी तो पडला. त्याचा ऊर्ध्वदेही कृत्य काहीच झालं नाही, कारण त्यांनी ही विद्या आत्मसात केली होती, त्याला कोणीच नव्हतं, त्याने आपल्या योग समाधीने देह भस्मसात केला, पण ऊर्ध्वदेही कृत्य झालं नाही. म्हणून ती विद्या जी होती ती तशीच राहिली, त्याच्याजवळ ती शक्ती तशी राहिली. आणि
आकाशामधून एकदा हा चित्ररथ गंधर्व आपल्या पत्नीसोबत चाललेला असताना तो विमानासह खाली पडला. अरे मी माझं विमान खाली पडलं, काय कारण झालं? विमानात काही दोष झाला का? काही चुका झाल्यात का? विमानामध्ये काही बिघाड झाला का? नाही म्हणले तसं काही झालं नाही. मग का असं पडलं? तर मग कळालं की या ठिकाणी कौशिक गोत्राचा ब्राह्मण ज्यांनी ही विद्या आत्मसात केली होती त्याचा और्ध्वदेही कृत्य झालं नाही, म्हणून मला यांनी आकर्षित केलं. आणि मग यांनी पूर्व सरस्वती म्हणजे सरस्वती नदी पूर्वेच्या दिशेला जिकडं वाहते त्या पूर्व दिशेकडं सरस्वतीच्या त्यांनी त्यांचे हाडं नेऊन टाकले, अस्थी नेऊन टाकल्या, विसर्जन केलं आणि मग हा मुक्त झाला आणि मग त्याचं विमान तिथून निघून गेलं असं वर्णन केलेलं आहे. याप्रमाणे वालखिल्य ऋषीने हे सांगितलं, असं कर मग तुझं विमान पुढे जाईल, नाही तर जाणार नाही. याप्रमाणे आता अशा पद्धतीने आपला देह मंत्रमय झाला आणि वज्रमय झाल्याबरोबर इंद्र शक्तिवान झाला. मग आता तो म्हटला आपण या ठिकाणी यज्ञ करू, म्हणून त्यांनी यज्ञासाठी यांना सांगितलं. याप्रमाणे हा यज्ञ करण्यासाठी तयार झाले, यज्ञ करू लागले. पण यज्ञ करता करता गंमत अशी झाली की विश्वरूप ज्ञानी होते, मंत्रज्ञ होते, पण आपल्या मामांकडे त्यांचं लक्ष होतं. कारण आईचे भाऊ, रचनेचे भाऊ म्हणजे सगळे राक्षस होते आणि इकडे देवासाठी यज्ञ चाललाय, पण राक्षसात मन गुंतलं. मग वरून देवाय स्वाहा, इंद्राय स्वाहा म्हणायचं आणि आतून बलय स्वाहा, आतून बळीचं नाव घ्यायचं, वरतून अग्नीचं नाव घ्यायचं, आतून दुसऱ्या राक्षसाचं नाव घ्यायचं, नमुचीचं नाव घ्यायचं. याप्रमाणे करता करता म्हणजे आपल्याला का बरं भाग मिळत नाहीयेत? आणि मग लक्षात आलं की हा वरून आपचं नाव घेतो आणि आतून मात्र राक्षसाला आहुती देतो. ताबडतोब इंद्राने शस्त्र घेतलं आणि त्याचा शिरच्छेद केला. बरं, त्याला एक शिर नव्हतं, त्याला 3 शिरं होते, 3 डोके होते. त्या 3 डोक्यांना ठार केल्याबरोबर त्याच्यातून सोमपीथन 3 पक्षी बाहेर पडले. एकातून सोमपीथम, त्या 3 तोंडानी तो 3 गोष्टी पीत होता. एकाने तो सोमपान करत होता, सोमरस पीत होता. दुसऱ्या तोंडाने तो सुरा म्हणजे दारू पीत होता आणि तिसऱ्या तोंडाने तो अन्न खात होता. तेव्हा ज्याच्यापासून कपिंजल ज्या तोंडापासून तो सोमरस प्यायचा त्याच्यापासून कोकिळा निर्माण झाली. त्यानंतर ज्यांच्यापासून तो दारू प्यायचा त्याच्यापासून चिमणा निर्माण झाला आणि तिच्चिरी निर्माण झाला आणि ज्यातून अन्न खायचा त्याच्यापासून चिमणा निर्माण झाला. याप्रमाणे तिच्चिरी म्हणजे ससाणा. याप्रमाणे कोकिळा, चिमणा आणि ससाणा असे 3 पक्षी बाहेर पडले, ते निघून गेले. आणि आता याचा वध झाला म्हणजे गुरुचा वध झाला, गुरु हत्या घडली. मग हे गेले त्वष्ट्याकडे म्हणजे त्याच्या बापाकडे. आता बापाला काय आनंद होईल का? बापाला रागच आला. म्हणजे काय, त्यांनी ब्रह्महत्या केली. ब्रह्महत्या नुसती झाली नाही, ब्रह्महत्या मागे लागली. इंद्रा थांब, मी आत्ता तुझा घात करते. म्हणून इंद्र पुढे ब्रह्महत्या मागे, इंद्र पुढे ब्रह्महत्या मागे. याप्रमाणे झालं. ब्रह्मदेवाला सगळे शरण गेले. म्हणले काय करावं? ते म्हणले असं करा, आता याच्यावर उपाय एकच आहे, या ब्रह्महत्येवर. जी ब्रह्महत्या जर कुणी घेत असेल तर इंद्राची ब्रह्महत्या जाईल. म्हणले अरे 1 वर्ष झालं इंद्र फिरतोय, संवत्सरांते तदगम भूतानांच विशुद्ध आहे. काय म्हणले, इंद्र कर वर्षभर फिरतोय, काय करावं? ते म्हणले कुणी घेत असावं, ब्रह्महत्या कुणी घ्यायला तयार आहे. पाप कुणी घेईल का हो? पुण्य घ्यायला सगळे तयार होतात, सगळे पैसा घ्यायला तयार होतात, पण कर्जाची परतफेड कुणी करत नाही. अहो म्हणले कोण कांगडं गोंगडं घ्यायले? पण नाही म्हणले, इंद्रासाठी आपण काहीतरी करू. म्हणून पहिल्यांदा भूमीला विचारलं, हे भूमे, तू आमची ब्रह्महत्या घेतेस का? मी इंद्राचा, शेवटी इंद्र आहे आणि तुमच्या कल्याणासाठी मी झटतोय. म्हणले ठीक आहे, मी घेईल, पण मला काय मिळेल त्याच्यातून? मी वाईट तुमचं घेतलं, पाप घेतलं, तर मला काय मिळेल? तर ते म्हणे तू आमचं जर पाप घेतलं तर तुला त्याच्यातून
तुला ज्या ज्या ठिकाणी हे खत वगैरे टाकलं जाईल त्यातून चांगली भूमी तयार होईल. म्हणजे खत, कारण आपण शेणखत टाकतो, सोनखत टाकतो आणि शेवटी त्यातून भूमीचं जे हे सुफलता आहे ती वाढते, सफलता वाढते, सुफलता वाढते. मग त्याप्रमाणे तिने घेतलं आणि या ब्रह्महत्याच्या पातकामुळं तिच्यावरती वाळवंट निर्माण झालं. पातकामुळं वाळवंट निर्माण झालं, पण तिला आशीर्वाद मिळाला खात पुरेण वै, खत प्रमाण तिचं सफलता वाढली. म्हणजे भूमी अत्यंत चांगल्या पद्धतीने धान्य उगवण्याची शक्ती तिची वाढली. त्यानंतर झाडांना बोलावलं. झाड म्हणले ठीक आहे आम्ही घेऊ, पण आम्हाला वरदान काय? ते म्हणे तुम्हाला तोडलं तरी तुम्ही वाढताल, हे तुम्हाला वरदान. पण पाप म्हणून डिंक जो झाडातून बाहेर येतो तो तिचं पाप आहे. त्यानंतर स्त्रीला बोलावलं. स्त्रीला विचारलं तू घेशील का? ती म्हणाली हो मी घेईन, पण मला काय मिळणार आहे? तर तिने सांगितलं या ब्रह्महत्येचं पातक म्हणून दर महिन्याला तुम्हाला हा विटाळ सहन करावा लागेल, मासिक स्राव सहन करावा लागेल, पण त्याच्यातून तुम्हाला पुढे संतती निर्माण होईल आणि गर्भाला न इजा पोचता तुम्हाला सगळ्या प्रकारचे भोग घेता येतील. शाश्वत कामवरेण अहम स्तुर्यम जगृह स्त्रिया. त्यानंतर पाण्याला बोलावलं, नदीला. ते म्हणे हे जे बुदबुद आहेत, फेन आहेत, म्हणजे जे पहिलं पावसाळ्याचं पाणी आहे ते त्याचं पाप आहे, परंतु त्यातून कोणत्याही द्रव्यात मिसळलं तर तुमची वाढ होईल, हे तुम्हाला फळ मिळालं. याप्रमाणे आता त्वष्ट्याला बोलावल्यानंतर मग इंद्राची ब्रह्महत्या नष्ट झाली, सगळ्यांनी त्यांचे पाप घेतले, त्यांना त्याचे वरदान मिळाले. आता त्वष्ट्याला त्यांनी नमस्कार केला. म्हणून महाराज यांनी यज्ञ सुरू केला होता तुमच्या मुलांनी, तेवढा पूर्ण करा. यज्ञ सुरू केला होता, आता यज्ञ अर्धवट कसा टाकणार? तुमच्याच मुलांनी सुरू केला होता. त्याच्या मनात राग राहिला, त्वष्ट्याच्या मनामध्ये राग राहिला की अरे या इंद्राने माझ्या पोराला मारलं आणि माझ्याचकडून यज्ञ करून घेतोय. तो मोठा मंत्रज्ञ होता, त्याने म्हणलं हरकत नाही आपण यज्ञ करू. आणि यज्ञामध्ये म्हणे नाही, या ठिकाणी इंद्र अशा पद्धतीने आपण यज्ञामध्ये मंत्र म्हणू की ज्यामुळे इंद्राला मारणारा पुत्र जन्माला झाला पाहिजे, असं आपण करू. म्हणून त्यांनी इंद्र शत्रोर्विवर्धस्व असं म्हणून आहुती टाकायला सुरुवात केली. इंद्र शत्रो विवर्धस्व माचरम जहि विद्वेषम. हे इंद्राचा शत्रू वाढ आणि याला सगळ्यांना नष्ट करून टाक, याप्रमाणे सगळ्या शत्रूंना मारून टाक, अशा पद्धतीचं हवन करायला सुरुवात केली. आणि पाहता पाहता त्याच्यातून एक महापुरुष प्रगटला, ज्याचं डोकं आकाशाला लागलेलं होतं, ज्याच्या हातामध्ये त्रिशूल होता. प्रचंड अशा प्रकारचा भयंकर पुरुष बाहेर पडला. दैदिप्यमाने त्रिशिखे, हातामध्ये त्रिशूल होता आणि सर्व दिशा त्याच्या बरोबर पाहिल्याबरोबर सगळ्या दिशांच्या मध्ये त्याचा आवाज घुमला. तो त्रिशूल घेऊन सगळीकडे नाचू लागला. अरे 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 हा कोण निर्माण झाला? म्हणले इंद्राचा शत्रू, म्हणजे या ठिकाणी इंद्राला मारणारा कसा निर्माण झाला? तप्त ताम्र शिकाश मशरूम, लाल अशा प्रकारचे त्याचे केस होते, मोठी दाढी होती, मिशा होत्या, जटा होत्या आणि गंभीर स्वर होता. सगळे लोक पळाले आणि इंद्राला म्हणलं इंद्रा थांब, मी तुला युद्धाला आलोय. अरे म्हणले असं कसं काय झालं? त्याने मुद्दाम स्वर दोष केला असं याने म्हटलं. त्याला माहित होतं की आपल्या या मंत्राचा काय परिणाम होणार आहे, पण इंद्राला काय माहित? इंद्र शत्रू विवर्धस्व. पण कोणत्या शब्दावर? वेदामध्ये, म्हणून तर वेद शिकणं अवघड आहे. का? वेदाचे उच्चार सहजासहजी इतर उच्चारासारखे नसतात. तिथे नेहमी ह्रस्व, दीर्घ, प्लुत, त्याचप्रमाणे दीर्घ, ज्या अतिदीर्घ, ह्रस्व, त्याचप्रमाणे त्याच्यावरचे वेगवेगळे ॲक्सेंट, म्हणजे कशावर भर द्यायचा. मंत्रो हीनस्वरतो वर्णतो वा मिथ्या प्रयुक्तो न तमर्थमाह. मिथ्या पद्धतीने उच्चार कधी करू नयेत वेदाचे. तसं झालं स वाग वज्रो यजमान ही नसती, तेच वाणी वज्र होते. आणि उदाहरण दिले वेदामध्ये, यथे इंद्र शत्रू स्वरतो परार्धात, जसं इंद्र शत्रोर विवर्धस्व, इथे इंद्र शत्रो विवर्धस्व असं म्हणायला पाहिजे होतं. इंद्र शत्रो विवर्धस्व, पण तो म्हणला इंद्र शत्रो विवर्धस्व.
इंद्र शत्रू म्हणल्यामुळं इंद्राला मारणारा असा अर्थ झाला. कारण शत्रू शब्दाचा अर्थ इंद्र शत्रू. आपण जेव्हा म्हणतो की रावण शत्रू म्हणजे रावणाला मारणारा. जसं शक्रारी, शक्राचा आरी, आरी म्हणजे शत्रू. कोण? इंद्रजित. ज्यांनी शक्राला म्हणजे इंद्राला जिंकलं. मग शक्रारी आरी म्हणजे कोण? लक्ष्मण. कारण ज्यांनी शक्रारी म्हणजे हा इंद्रजित मेघनाद, त्याला ज्यांनी जिंकलं म्हणून आरी म्हणजे जिंकणारा. म्हणून इंद्र शत्रू म्हणजे इंद्राला जिंकणारा, इंद्राला मारणारा जन्माला ये असा अर्थ झाला. आणि त्याने जर इंद्र शत्रू म्हणलं असतं तर इंद्र ज्याच्या हातून मारला जाईल असा अर्थ झाला असता. तुम्ही म्हणाल असं कसं काय होतं? ते त्याला म्हणतात स्वरदोष. त्यामुळे आपण दैनंदिन बोलण्यामध्ये सुद्धा म्हणतो ना, समजा आपण म्हणलो एक साधा शब्द आहे, तू मला काल म्हणालास. आता आपल्याला तू मला काल म्हणालास म्हणजे बाकी कोणी म्हणलं नाही, तू म्हणलास. इथे तुला जोर दिला. तू मला काल म्हणालास, दुसऱ्या कोणाला नाही, मला म्हणलास. तू मला काल म्हणालास, परवा तेरवा नाही, काल म्हणलास. आणि आज बदलतोस. प्रत्येक शब्दावर जर जोर दिला तर अर्थ बदलतो. म्हणून तू मला काल म्हणालास, तू मला काल म्हणालास म्हणजे केवळ नुसते SMS टाकला नाही, मला बोललास तू काल. म्हणजे प्रत्येक शब्दावरच्या ॲक्सेंटवरून, त्याच्या जोर देण्यावरून अर्थ बदलतो. म्हणून ते म्हणतात हा इंद्र शत्रूच्या ऐवजी इंद्र शत्रू विवर्धस्व असं म्हणल्यामुळं हा प्रचंड राक्षस उत्पन्न झाला. आणि सगळे देव शेवटी ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेवा वाचवा, ब्रह्मदेवा वाचवा. ब्रह्मदेवाने विष्णूची प्रार्थना केली. विष्णू आता यातून तुम्ही आम्हाला वाचवा. सगळे देव भगवंताची प्रार्थना करू लागले. नमस्ते यज्ञवीर्याय वसे उतते नमः. भगवंता आता या दुःखातून तुम्ही आम्हाला वाचवा, कारण तुम्ही महापुरुष आहात. ओ नमस्तेस्तु भगवन नारायण वासुदेवादी महापुरुष महानुभाव परम मंगल परम कल्याण परम कारुण केवळ जगदाधार लोकैकनाथ सर्वेश्वर लक्ष्मीनाथ परमहंस प्राणवाचकैः परण्या परमेणात्म योग समाधीना परिभावित परिस्फुट पारमहंस धर्मेणोद्घाटित. याप्रमाणे गद्यस्तुती केलेली आहे सगळी. आणि भगवान विष्णू एकदम पश्चिमेच्या दिशेला प्रगट झाले. प्रतीचांदिश्य, प्रतीचीला पश्चिमेला, हे बी पूर्वेला प्रगटतात, आता पश्चिमेला प्रगटले. काय देवाचं सांगता येतं? पश्चिमेलाच प्रगटले देव. सगळ्या लोकांनी नमस्कार केला. म्हणे अहो आम्हाला यातून वाचवा. अथो ईश जय त्वाष्टम ग्रसंतम भुवनत्रयम. अहो सगळं भुवनत्रय यांनी ग्रासून टाकायला सुरुवात केली. सगळं विश्व खायला सुरुवात केली. त्याच्या तेजापुढं कोणाचं काही चालत नाही. काय करावं? भगवंतांनी सांगितलं थांबा, काळजी करू नका. याला एकच उपाय आहे, तो म्हणजे इंद्राला सांगितलं, इंद्रा मघवन यात भद्रंबो, तुमचं कल्याण होईल, पण तुम्ही दध्यंग श्रवण अर्थात दधीची ऋषी यांच्याकडे जा आणि त्यांचे हाडं मागा. आता इंद्राचं दधीचं वाकडं होतं. आता इंद्राला प्रश्न पडला. मग विष्णूनेच सांगितलं तुम्ही अश्विनी कुमाराला घेऊन जा. अश्विनी कुमार त्यांचे शिष्य आहेत, त्याच्यावर त्याचं प्रेम आहे. कारण काय झालेलं होतं, अश्विनी कुमार यांना ही अश्वविद्या द्यायची नव्हती, ही विद्या द्यायची नव्हती. मग एके दिवशी इंद्र दध्यंग श्रवणाकडे आले फार पूर्वी आणि त्यांना म्हटले, अहो दधीची महाराज, तुम्ही ही विद्या अश्विनी कुमाराला द्यायची नाही तर मी तुमचा शिरच्छेद करीन. मग त्यांना भय वाटायला लागलं. म्हणजे इंद्र आपला शिरच्छेद करेल, काय करावं? ही कोणती विद्या? ही ज्याला आपण वैष्णवी विद्या म्हटलो, हीच विद्या, नारायण कवचाची विद्या. मग शेवटी ते म्हणले आता काय करावं? पुन्हा अश्विनी कुमार आले. म्हणले पहा, मी देवांचं वैद्य आहे, मला सगळं करता येतं, मला शस्त्र कर्म करता येतं, मी तुमचं ऑपरेशन करतो. म्हणले हे मस्तक काढतो, तिथे घोड्याचं मस्तक लावतो, त्या घोड्याच्या मस्तकाने तुम्ही मला विद्या दिल्यानंतर ते मस्तक पुन्हा मी तोडतो आणि दुसरं तुमचं लावतो. म्हणजे जरी इंद्राने तुमचं मस्तक तोडलं तरी पुन्हा मी तुम्हाला मस्तक लावतो. याप्रमाणे त्यांनी मान्य केलं. म्हणून याला अश्वविद्या, अश्वशिर असं नाव पडलं. या विद्येलाच अश्वशिर असं नाव पडलं आणि मुनीला देखील अश्वशिर असं म्हणतात. याप्रमाणे
हे अथर्ववेदाचे जाणकार होते. अथर्ववेद हा कसा आहे तर जारण मारण उच्चाटन स्तंभन यावर हे मंत्र आहेत त्याच्यात, आणि त्याचे जाणकार जर कोण असतील तर ते हे ऋषी होते. याप्रमाणे हे दध्यंग श्रवण ऋषी होते. त्यामुळं या ब्रह्मविद्येला हे नाव पडलं. याप्रमाणे त्यांनी सांगितलं. आणि मग अश्विनी कुमाराला घेऊन जा म्हणले. ते त्यांचे शिष्य बरोबर ते तयार होतील. सभा अधिगतो दध्यंग अश्विनीभ्याम ब्रह्मण निष्कलंब, आणि यद्वा अश्वेश्वरो नाम, म्हणून या आत्मविद्येच्या प्रभावातून तुम्ही हे तयार करा. अथर्ववेदी असणारे दधीची ऋषी हे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे महात्मे, जारण मारण उच्चाटन मॅजिक विद्या, त्याचप्रमाणे आयुर्वेद यांचे जाणकार असल्यामुळं हे नारायण कवच त्यांनी दधीची ऋषींनी त्वष्ट्याला दिलं होतं, आणि त्वष्ट्याने हे विश्वरूपाला दिलेलं होतं. आणि याच वेळेला त्याच्या आधी त्यांनी ते अश्विनी कुमाराला दिलं होतं. म्हणून त्यांच्यामध्ये ही सगळी शक्ती आहे. आणि असं म्हणतात की ज्या वेळेला इंद्रांच्या वरती किंवा देवांच्या वरती ह्या सगळ्या राक्षसांचा हल्ला झाला, त्यावेळेला त्यांनी आपल्या जवळचे सगळे शस्त्रास्त्र या दधीची ऋषीकडे ठेवले. दधीची ऋषींनी ते कमंडलूत घातले आणि एके दिवशी त्याचं पाणी करून टाकलं, आणि रात्री लक्षातच नाही आलं, ते पाणीच पिऊन टाकलं तहान लागली म्हणून. आणि मग कळालं की सगळ्या शस्त्राचं पाणी मी प्राशन केलंय, म्हणून त्यांचे हाडं बलवान झालेले होते. असे अनेक कारण आहेत त्याला. याप्रमाणे हे गेले, सगळे गेल्याबरोबर या ऋषींना नमस्कार केला, दधीची ऋषींना. इंद्रादिक सगळे देव आल्यावर ऋषींनी स्वागत केलं. म्हणले कुणीकडे आलात? ते म्हणले अहो आता कसं म्हणायचं, तुमचे हाडं पाहिजेत म्हणजे तुम्ही मरा, हा त्याचा अर्थ होतो. आधी त्यांनी काय केलं, त्यांची परीक्षा घेतली. ते म्हणले अहो आम्हाला तुमची हाडं पाहिजे. ते म्हणले हाडं म्हणजे मला मरावं लागेल. म्हणले हो, आणि मरणं काय चांगली गोष्ट आहे का? कोणीतरी मरायला तयार होईल का? म्हणले सगळ्या देवांना म्हणले ऋषी कोणीतरी मरायला तयार होईल का? हो तुम्ही तरी होताल का? ते म्हणले नाही, पण आम्हाला मरणच नाही, कारण आम्ही अमृत प्राशन केलं. मग तुम्हाला त्याची कल्पना नाही मरणाचं काय दुःख असतं ते. कोणीही मरणाला तयार होणार नाही. मग याला काय वाटलं, अरे आता हे दधीचे ऋषी काही तयार होत नाहीत, जीवन अनमोल आहे, जीवन पुन्हा मिळतं का? म्हणले नाही, जी विष्णुनाम जीवानाम आत्मा प्रश्न विहेपसित, हे जीवन माणसाला अत्यंत प्रिय आहे, अभिष्ट आहे. असं म्हणल्यावर सगळ्या देवांनी हात जोडले. महाराज असं करू नका, अहो हे आमच्यासाठी नाही पाहिजे, समाजासाठी पाहिजे. हा मुद्दा आहे. आम्हाला समाजाची काळजी आहे. भगवद्विधानाम महताम पुण्य श्लोकेद्य कर्मणाम, अहो तुमची कीर्ती जगामध्ये होईल, कारण ननु स्वार्थ परो लोके, हे आम्ही स्वार्थासाठी मागत नाहीत. मग जगावर संकट आलंय, त्यातून मुक्ती मिळण्यासाठी आम्ही तुमचा हात जोडतो आहोत. अहो तुमच्या एकच स्मरणात एका माणसाच्या मृत्यूने जर जगाचं कल्याण होत असेल तर तुम्ही का तयार होत नाहीत? असं म्हटल्यावर ते म्हणले मी तुमची परीक्षा घेतली, फक्त मी तर तयारच आहे. अहो सामाजिक कार्यासाठी धर्म हा व्यक्तिगत कधीच नसतो, धर्म सामाजिक असतो. धर्म व श्रोतुकामेन विवमे प्रतिर्धा, हा आणि भूतदया हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. जो दुसऱ्याच्या दुःखाने दुखावतो तोच संत म्हणायला पाहिजे. अहो दैन्य मोह कष्टम पारकी क्षणभंगुरही. आणि नाहीतर या देहाचा उपयोग काय म्हणले? अहो देह संपल्यानंतर एकतर अग्नीमध्ये जातो, राख होतो, तसाच पडला तो कुत्रे त्या लांडगे त्याचे खातात. मग त्या देहाचा उपयोग काय? अहो दैन्य मोह कष्टम पारक्यम क्षणभंगुरही, क्षणभंगुर देह आहे, त्याचा काय उपयोग आहे? जर समाजासाठी या देहाचा उपयोग झाला तर हा देह श्रेष्ठ आहे. म्हणजे आज जी आपण संकल्पना मानतो समाजासाठी त्याग करणे, समाजासाठी स्वार्थ त्याग, आज लोक देहदान करतात. देहदानाचे उदाहरण काल परवाच आपल्या राष्ट्रीय स्वयंसंघाचे जे श्रेष्ठ दर्जाचे ज्ञानी अशा प्रकारचे सत्पुरुष होते, त्यांनी देहदान केला. ते मृत झाले परंतु त्यांनी देहदान केला. का देहदान केला? अहो समाजासाठी आपल्या देहाचा उपयोग झाला पाहिजे. ही व्यापक विचारसरणी आहे, राष्ट्रीय विचारसरणी आहे. ही त्या काळामध्ये या दध्यंग श्रवण ऋषींनी प्रगट केलेली आहे. आज आपण कुणी नेत्रदान करतं, कुणी त्वचादान करतं, कुणी एखादा अवयव दान करतं, कुणी मूत्रपिंडाचं दान करतं, कुणी देहाचं दान करतं. देहदान सर्वात मोठं दान आहे. आणि ते म्हणाले मी हरकत नाही, नाहीतर या देहाचा काय उपयोग आहे? असं म्हणून त्यांनी सांगितलं हे पा, पण मी आता समाधी लावतो आणि समाधी लावून मी या ठिकाणी बलिदानाला तयार आहे.
स्वार्थ त्याग ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यांनी. या ठिकाणी मी डोळे झाकल्यानंतर समाधी लावल्यानंतर तुम्ही घेऊन जा म्हणून यांनी समाधी लावला. तेवढ्यात म्हणजे याचं आता घेऊन कसं जायचं. मग तिथं गाय होती, गाईला बोलावलं. गाय आली. गायीने सगळी त्यांची त्वचा तिच्या जिभेने खरवडून काढली. तिच्या जिभेला काटे असतात, संपूर्ण त्या काटेरी जिभेने तिने त्यांची त्वचा बाजूला काढली. मग यांनी यांचे हाडं घेतले आणि या वेळेला गायीने मदत केली. त्यानंतर त्यांचा एक मुलगा होता म्हणे, असं सांगतात. त्यांचा एक मुलगा होता, त्याचं नाव मुसल होतं. तो दूर कुठेतरी गेलेला होता. मग देव हे हाडं घेऊन निघून गेले. त्यांची पत्नी तोपर्यंत बाहेर गेलेली होती. त्या पत्नीचं नाव आहे गभस्तिनी. गभस्तिनी किंवा सुवर्चा किंवा सुभद्रा असे तिन्ही नाव आहेत. ती गेलेली होती लांब आणि ती समोर नव्हती आश्रमामध्ये, पण ती गर्भवती होती. तिच्या पोटामध्ये गर्भ होता आणि तो गर्भ म्हणजे पिप्पलाद. आणि म्हणून जन्माला आल्यानंतर त्याला आपल्या वडिलाचं सुख मिळालं नाही. म्हणून शेवटी त्यावेळेला शनी त्याच्या राशीला आलेला होता. 7.5 चाललेली होती. म्हणून तो शनीला म्हणला की इथून पुढे जन्मलेल्या पोराला तुम्ही त्रास देत जाऊ नका. तर हा पिप्पलाद, पिंपळाने त्यांचं रक्षण केलं म्हणून त्याचं नाव पिप्पलाद पडलं. आणि दुसरा पुत्र मुसल तो बाहेर गेलेला होता. तो आल्यानंतर त्यांनी पाहिलं आपले वडील का गेले. कुणीतरी सांगितलं अहो देव आले होते आणि देवाने तुमच्या वडिलांचे हाडं नेले आणि मदत केली या गायीनी. आणि म्हणून त्या गायीचा द्वेष, तेव्हापासून देवाचा द्वेष ज्यांनी केला त्यांच्यापासून मुसलमान झाले असं वर्णन करण्यात येतं. अथेंद्राव्रजमुद्यम्य. आणि तिथून मग पुढे गेले. गेल्याबरोबर यांनी आपल्या याच्यापासून वज्र तयार करण्यासाठी त्यांनी या वेळेला वज्र तयार करून घेण्यासाठी त्यांनी दिलं. त्यातून वज्र तयार केलं. हे वज्र अत्यंत कठोर होतं. या वज्रातून विश्व रूपाला तर मारलेलं होतं, त्यातून ब्रह्महत्या मागे लागली. आता हा वृत्त निर्माण झाला आणि विश्वकर्मा म्हणजे देवांचे इंजिनियर, कारागीर, त्या देवाचे कारागीर इंजिनियर त्यांच्यापासून हे वज्र तयार केलं. आणि वज्र तयार करून युद्धाला आला इंद्र. आल्याबरोबर पलायितम प्रेक्षबलंच भग्नम. आणि इंद्र म्हणाले अरे वृत्रासुरा ये युद्धाला, मी हातात वज्र घेऊन आलोय. ऐरावतावर बसला इंद्र आणि युद्धाला आला. त्याच वेळेला इंद्राचं ते वज्र चमचम चमचम चमकू लागलं. पाहता क्षणीच सगळे राक्षस पळू लागले. अरे राक्षस पळू लागले. राक्षस घाबरले, म्हणले देवाला, इंद्राला. पलायितम प्रेक्षबलंच भग्नम. तो सगळ्या राक्षसांना म्हणतो अहो पळता काय, घाबरता काय, युद्धाला घाबरता, मरणाला घाबरता. अहो मरण तर कधी येणारच आहे. माणसाला 2च मरण श्रेष्ठ आहेत. एक म्हणजे योग समाधीनं मृत्यू येणं आणि दुसरं युद्धामध्ये मृत्यू येणं. ह्या 2 मरण वीर मरण आहेत. त्यामुळं जातस्य मृत्यू ध्रुव एव सर्वतः. अहो मृत्यू तर माणसाला आहेच आहे. जन्माला आलेला प्राणी मरणारच आहे. म्हणून तुम्ही घाबरू नका मरणाला. कलेवरम योगरतो विजय. ह्यात याप्रमाणे वीरगतीने माणसाने मरावं म्हणून वृत्रासूर सगळ्या आपल्या राक्षसांना आवाहन करू लागला. मग त्यामध्ये नमुची आले. त्याप्रमाणे सगळे देव आणि इकडे राक्षस, राक्षस ठरल्याप्रमाणे सगळे राक्षस एकत्र आणि देव एकत्र. आणि या सर्वांचं युद्ध इतकं भयानक सुरू झालं की त्यांनी वर्णन केले की ज्याप्रमाणे पूर्वी नर्मदा तटाकावर जसं युद्ध झालं तसं युद्ध हे झालं. ममर्द पद्भ्याम सुरसैन्य मातुरम. आणि हा राक्षस इतका प्रचंड होता की त्याच्या पायाखाली अनेक देव मरू लागले, चिरडू लागले. आणि हा धावत 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 आला. ऐरावत वृत्र गदोमी पृष्ठो. त्याने ऐरावतावर एक गदेचा प्रहार मारल्याबरोबर ऐरावताला भोंडच आली, चक्कर आली. ऐरावत खाली पडला, गर्र चक्कर येऊन खाली पडला. तोपर्यंत त्याने मात्र इंद्रावर प्रहार केला नाही. तू जेव्हा ऐरावतावर बसशील तेव्हा मी तुझ्यावर युद्ध करीन. हातात धनुष्य घे, बाण घे, तुझं वज्र घे. त्याचं वज्र खाली पडलं तरी त्याने सांगितलं पडलेलं वज्र घे हातात, ये माझ्याबरोबर युद्धाला. कृष्णेन मच्छूल विभन्य देह. मी माझ्या शूलाने तुला आत्ताच्या आत्ता खलास करतो. ते नाही शत्रुम जयवन. मला कळतं रे इंद्रा, मला माहितीये. अरे तुला विष्णूने प्रेरित केलंय. तू काय युद्धाला येतो माझ्या समोर. विष्णू यंत्रितो. विष्णूने किल्ली फिरवली आणि म्हणून तू चालायला लागलास. विष्णूच्या हातात सगळे किल्ले आहेत
आणि विष्णूंनी प्रेरित केल्यामुळं तुम्ही युद्ध करू लागलात. तनैव शत्रुम जही विष्णू यंत्रितो येतो. मला हेही कळतं की ज्यांच्या बाजूने देव आहे त्यांच्या बाजूने जय आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र शरीर विजयो भूत्र ध्रुवा नीतीमध्ये मम. हे जसं गीतेमध्ये म्हटलंय तसंच हा म्हणतो यतो हरी विजय शरीर गुणास्ते. ज्या ठिकाणी भगवान आहेत, ज्याच्या पाठीशी भगवान आहेत, त्यालाच विजय प्राप्त होणार. पण मी पराजयाला घाबरत नाही. मला कशाचीच काळजी नाही. मला स्वर्ग नको, मला राज्य नको, मला तुझं पद नको, मला बलीचं पद नको, न अनाकपृष्ठ न पारमेष्ठ्यम. मला ब्रह्मपद नको, मला विष्णुपद नको, मला सार्वभौमत्व नको, मला रसाधिपत्यत्व नको. हे भगवंता, तुमच्या चरणाशी माझं प्रेम कायम राहावं, तुमच्या चरणाशी माझी भक्ती कायम राहावी. मला कोणता जन्म येऊ द्या, मला काही जन्माचं वाटत नाही. जसं आपण म्हणतो न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. असं जसं संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच तो म्हणतो मला अजात पक्षायव मात्रम खगा. हा या ठिकाणी उदाहरण दिलंय की ज्याप्रमाणे पक्षिणी बाहेर गेलेली असती आणि जे बारीक बारीक पिल्ले असतात ज्यांना पंख आले नाहीत ते पक्षिणीची वाट पाहत चू 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 करत तोंड उघडं करून बसलेले असतात. ते जशी पक्षिणीची वाट पाहतात आता ती दाणा आणील आणि आपल्याला भरवेल, त्याप्रमाणे देवा मी तुझी वाट पाहतोय. भक्ती पहा किती आहे. आणि वासरू जसं गाईचं वाट पाहतं, गाईसाठी हंबरतं, गाईसाठी आवाज देतं, गाय आल्याबरोबर शेपूटवरती करतं, मूत्र विसर्जन करतं आणि गाईच्या आपल्या कासाला झटतं, त्याप्रमाणे देवा त्या वासरासारखा मी आहे. म्हणून स्तन्यम यथावत सतराक्षुधाता. हा तसा मी तुझ्या भुकेसाठी, तुझ्या भक्तीसाठी भुकेलेलो आहे. किंवा एखादी प्रेयसी पत्नी जशी आपल्या दूर गेलेल्या पतीसाठी प्रियकरासाठी वाट पाहते तसा देवा मी तुझी वाट पाहतोय. ईश्वराच्या भेटीची अर्थता त्याने सांगितली. कन्या सासुरासी जाये मागे परतून पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. ही तुकाराम महाराजांची भावनाच यांनी प्रगट केली आहे. आणि मग त्याप्रमाणे असं म्हणून तो युद्धाला आला. देवाला म्हणू लागला देवा मला काही नको, न सार्वभौम न रसाधिपत्यम न योगी सद्धीर पुनर्भवम वा समंजस सुखा विहरय कांक्षे. तू ज्या जन्मात मला टाकशील त्या जन्मात मी सुखाने जायला तयार आहे. मला कशाचीही गरज नाही, मला फक्त तुझी भक्ती मात्र दे. आणि तुझ्या विरोधात जे कोणी लोक असतील त्यांची संगती नको, दुष्टांची संगती मला लाभू नये, एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणून हे देवा न राती यद्वेष उद्वेग आधी मदः कलिव्यसनम संप्रयास. याप्रमाणे असं म्हणून तो वृत्रासुर युद्धाला आला. इंद्रोन वज्र इंद्राचं वज्र खाली पडलं. त्याला सांगितलं अरे खाली पडलेलं वज्र घे, तू कशाला घाबरतोस, कशाला लाजतोस, घे. खाली पडलं म्हणून आता काय करू, खाली पडलेलं सोडून द्या. अरे वज्राशिवाय पर्यायच नाही, मला मारण्यासाठी तू वज्र निर्माण केलंस, मला माहित आहे. आता घाबरू नको, लाजूही नको, घे हातातलं वज्र पुन्हा पडलेलं. आणि मग त्यांनी घेतलं आणि आला युद्धाला. आल्याबरोबर यांनी इंद्रासह आणि ऐरावतासह त्याला गिळंकृत करून टाकलं. इंद्रासह ऐरावतासह यांनी गिळंकृत करून टाकल्याबरोबर सगळीकडे हाहाकार झाला. अरे इंद्र गिळंकृत झाला. ऐरावत यांनी खाऊन टाकला. तेवढ्यात इंद्राने 1 वर्षभर आतमध्ये याचे अंतडे तोडले आणि अंतडे तोडून निगीर्णोप्य सुरेंद्रेण नमामा रुद्रंगतः. याप्रमाणे त्यांनी 1 वर्षभर हे अंतडे तोडत 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 शेवटी याचे हात तोडले, पाय तोडले आणि याला ताबडतोब इंद्राने आपल्या वज्राने त्याला ठार मारलं. आकाशातून पुष्पवर्षाव झाला, इंद्रावर जय जयकार झाला. तदाच खे दुंदुभयो विनेदुर गंधर्व सिद्धा समय संघा. गंधर्व गाऊ लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या. आकाशातून पुष्पवर्षाव देवांनी केला. मंत्र मुदा सुमैरभ्य वर्षण. याप्रमाणे इंद्राचा जय जयकार झाला. पण त्याच क्षणी एक पुन्हा ब्रह्महत्या त्याच्या मागं लागली. इंद्रा थांब, कारण हाय ब्राह्मणच होता. इंद्रांनी म्हणले अरे एक ब्रह्महत्या कशी तरी घालवली, आता दुसरी ब्रह्महत्या मागं लागली. इंद्र पुढं ब्रह्महत्या मागं. ती कशी होती त्याने वर्णन केलंय की ही ब्रह्महत्या त्याच्या मागं लागली. केस सोडलेले होते, घाण वास सुटला होता, सगळीकडे पू तिच्या अंगाचा येत होता, काळी कभिन्न होती. त्याचप्रमाणे
तिच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडत होता. जरया वेपमानांगी, म्हातारी होती आणि थरथर थरथर कापत होती. असत पटाम, लाल वस्त्र नेसलेली होती, केस मोकळे सोडलेले. थांब थांब थांब, मीनगंध, माशासारखा वास येत होता तिचा आणि सगळीकडे घाण वास सगळीकडे सुटलेला. थांब थांब इंद्रा थांब, मी तुला आता येते धरते. तेवढ्यात इंद्र जे तिथून लपला ते जलाशयात गेला आणि एका कमलनालामध्ये लपून बसला. जिथे पाणी आहे तिथे ब्रह्महत्या येत नसते. तिथे 1000 वर्ष तो तिथं राहिला. तोपर्यंत नहुषाने राज्य केलं. तावत त्रिनाकम नहुष शशास, तोपर्यंत नहुष 100 यज्ञ झाले होते नहुषाचे. त्यामुळं कृष्णाचा पूर्वज यादवांचा पूर्वज चंद्रकुलातला, सोमकुलातला, सोमवंशातला हा नहुष, त्यांच्यापासूनच पुढे नंतर ययाती वगैरे झालेले. तेव्हा यांनी 100 यज्ञ केल्यामुळे याला इंद्रपदाचा मान मिळाला. मान मिळाल्याबरोबर काय तो स्वतःच्या नादामध्ये तल्ला, मी इंद्र झालो, मी इंद्र झालो. कधी नाही एखादं पद मिळालं आणि एखादं मिळालं की त्याच्यातच तो तल्लीन असतो. त्याला वाटलं वा, आणि तो सारखा राज्यसभेत आला की विचारायचा, दिसतो का नाही मी इंद्रासारखा, माझ्यात इंद्रात काय फरक आहे. लोक म्हणायचे काही नाही, पण हळूच कुजबुजायचे. म्हणजे का हो तुम्ही काय कुजबुजले. काही नाही, इंद्रातून तुमच्यात काही फरक नाही, इंद्रासारखेच तुम्ही दिसता. पण काय, पण तुमच्याजवळ इंद्राणी नाहीये. हा, ते मात्र खरं. त्यामुळं तुमचं पद काही शोभत नाही. इंद्राणी म्हणजे शची. मग म्हणले आता काय करावं. ते म्हणले शची, आता शची बरोबर विवाह करायला पाहिजे तरच ती येईल. शचीकडे यांनी विनंती करायला सुरुवात केली. शेवटी शची गेली बृहस्पतीकडे. म्हणले बृहस्पती, गुरु महाराज सांगा काय उपाय. हा सारखा माझ्या मागे लागलाय, माझ्याबरोबर लग्न कर, माझ्याबरोबर लग्न कर. बृहस्पती हुशार होते. ते म्हणले त्याला म्हणावं, मी येते तुझ्याबरोबर लग्न करते, पण तुम्ही मेणा घेऊन या आणि या मेण्याला सगळे ऋषी लावा आणि ऋषींचा मेणा घेऊन या. दुर्वास आहेत, त्याप्रमाणे अगस्ती आहेत, असे ऋषी लावा आणि त्यांचा मेणा घेऊन या. मी तुमच्या मेण्यात बसून येते, लग्न कर. मग तिने सांगितलं, तुम्ही ऋषींचा मेणा घेऊन या. तो म्हणला त्यात काय अवघड आहे. सगळ्या ऋषींना बोलावलं. ऋषींना वाटलं काही मंत्रतंत्र यज्ञ करायचे काय की. ऋषी आले, म्हणले काही नाही, एवढा मेणा घेऊन माझ्याबरोबर चला. ते म्हणले मेणा. म्हणले हो, मेणा घेऊन मी त्याच्यावर बसणार आहे आणि शची माझ्यासोबत येणार आहे. शचीच्या घरापर्यंत न्यायचं. ठीक आहे. एकमेकाकडे पाहिलं, काय करावं. म्हणले याचं आता घडा भरत आला म्हणले पापाचा, याला दाखवू म्हणले काय आहे ते. आणि त्याला एवढी गडबड झाली, त्याला वाटलं आत्ताच्या आत्ता पटकन जावं आणि शशीला घेऊन यावं. त्या शचीकडे जाण्यासाठी याचं मन इतकं तयार झालं. आता कधी तो जाईल. बसला मेहनत. हे ऋषी यांना कधी चालण्याचं माहित नाही, यांना कधी मेणाचं एवढं ओझं उचलण्याचं माहित नाही. ते आपले डिक्की डिक्की हळूहळू जायला लागले. हो म्हणले चला लवकर, सर्प 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 म्हणजे जरा लवकर गतीने चला. बरं एवढं म्हणून थांबला नाही. समोर होते अगस्ती महाराज, ज्यांनी समुद्र प्राशन केला. ते अगस्ती समोर होते. त्याला लाथ मारली त्यांनी त्यांच्या खांद्याला. चला लवकर सर्प असं म्हणल्याबरोबर अगस्ती म्हणले काय रे, मला सर्प म्हणतो, मला लाथ मारतो, आत्ताच्या आत्ता तू सर्प होशील. ताबडतोब सर्पाचं भेंडुळ झालं आणि जमिनीवर पडलं. याप्रमाणे त्यांना हा सर्प योनी प्राप्त झाली. याप्रमाणे तो सर्प झाले आणि अनेक वर्ष सर्प रूपामध्ये राहिले. याप्रमाणे ते म्हणतात, परीक्षिती म्हणतात, आता यानंतर महेंद्र 1000 वर्षानंतर आले आणि त्यांनी पुन्हा त्यांचं राज्य केलं. त्यांनी मात्र पुढे हयमेधेन भारत, हयमेध म्हणजे अश्वमेध यज्ञ केला आणि मग या ब्रह्महत्येपासून त्यांची सुटका झाली. याप्रमाणे आता यांनी प्रश्न उपस्थित केला परीक्षितीने, अहो मला शंका आहे मनामध्ये की एवढा हा राक्षस दुष्ट होता, वाईट होता, इंद्राला मारण्यासाठी जन्माला आला, मग शेवटी याला सद्बुद्धी कशी झाली, मरताना हा भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन कसा झाला. नारायणे भगवती कथमासी दृढामती. अहो मोठमोठे ऋषी महात्मे संत, त्याचप्रमाणे साधू तपश्चर्या करणारे ते सुद्धा अहो मुक्तानाम अपि सिद्धानाम नारायण परायण. मोठे मोठे मुक्त सिद्ध साधू
नारायण पारायण असलेले लोक सुद्धा त्यांना अंते भगवंताचं स्मरण होत नाही. आणि याला मात्र सुदुर्लभ प्रशांतात्मा, एवढं सुदुर्लभ असून कोटीष्वपी महामुने, कोटीतून एखादा असतो ज्याला देव शेवटी आठवतो. मग वृत्रासुर कथम पाप सर्व लोक होता पण हा, आणि वृत्रासुर तर राक्षस होता, मग त्याला शेवटी भगवंताचं स्मरण कसं झालं, भगवंताच्या या तो एकरूप कसा झाला, दृढमती त्याची कशी झाली कृष्णाशी, ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते आता तुला मी एक इतिहास सांगणार आहे. तो द्वैपायन मुखा नारदा देवलादपी, हा इतिहास मी माझे वडील व्यास महर्षी, देवर्षी नारद आणि प्रत्यक्ष महर्षी देवल यांच्या मुखातून ऐकलेला आहे. तो तुला मी सांगतो असं म्हणून आता त्यांचा पूर्व इतिहास जे सांगतील आणि त्यानंतर पुढे त्याची सद्गती वगैरे जर तो वर्णन करतील, तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलीक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.